हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल. तर आम्ही सर्व माहेरी आलेलो होतो बहिणी. तर मग आता इथे आम्ही आता भेटल्यानंतर आता दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. तर मग आता ह्या दोघी बहिणीला जायचं आहे. तर 2 नंबरची बहीण आणि 3 नंबरची बहीण आज जाणार आहे. तर त्या बसनं जाणार आहे. तर मग त्यानंतर आता इथे रिषभ त्यांना बसपर्यंत सोडून देणार आहे. तर गावातूनच बस आहे. त्यामुळे मग आता त्या बसच्या टायमापर्यंत गावामध्ये पोचणार आहे. तर मग येथे सर्व काही आता त्यांना गावामध्ये सोडवण्यासाठी शंभू, स्वरा ते सर्व काही गाडीमध्ये बसलेले आहे. तर आता रिषभ त्यांना आता गावामध्ये सोडून देणार आहे. आणि बस गावामध्ये येण्यासाठी 5-10 मिनटं बाकी राहिलेली होती. तर मग आता इथे दोघींची पण धावपळ चाललेली होती. तर मग आता इथे दोघी पण आता गाडीमध्ये बसलेल्या होत्या. तर आता आई पण येथे उभी होती. तर मग आता रिषभ त्यांना आता गावामध्ये सोडून देणार आहे. रिषभ शंभूला मांडीवरतीच घेऊन बसलेला आहे. तर शंभू चाललं होतं, त्याचं स्टेअरिंग फिरवत होता. तर त्यानंतर त्या गेल्यानंतर थोड्या वेळाने मिस्टर पण आलेले होते आम्हाला घेण्यासाठी. तर मग आम्हाला आता इथून चिंचखेडला जायचं आहे. इथे बॅगमध्ये आता फुल अशी बॅग भरून आईनं आता भाजीपाला आणि ते सर्व पॅक करून दिलेलं आहे. तर माहेरी गेल्यानंतर मग आपली बॅग म्हणजे ही रिकामी येतच नाही. आई जर असली तर आई आपल्या बॅगमध्ये थोडा का होईना भाजीपाला काहीतरी देतच असते. तर मग त्यानंतर आता इथे आम्ही चिंचखेडला आलेलो होतो. तर मग सोनाली दीदी पण आलेल्या होत्या. मग आम्ही त्यांना चिंचखेडला भेटण्यासाठी आलेलो होतो. तर मग येथे अंजली भुगा बनवत होती. तर मग आमचा सर्वांचा नाश्ता झालेला आहे. आता येथे अंजलीनं सर्वांना भुगा बनवलेला होता. तर येथे शंभूला आहे ना हॉलीबॉल लागत होता. तर येथे शंभू हॉलीबॉलसाठी रडत होता. तर सोनूंनी हॉलीबॉल घेतलेला होता, तर त्याला लागत होता. तर मग त्यानंतर अण्णा बोलले की संध्याकाळी जेवणच करून जा आता तुम्ही वणीला. तर मग आता येथे सोनाली दीदी कांदा पण कापत आहे. तर आता येथे कुरडईचा भुगा बनवायचा आहे ना. तर मग आता सोनाली दीदी कुरडईचा भुगा हा कांद्याचाच बनवणार आहे. आणि अंजू दीदीने येथे सर्वांना चहा ठेवलेला आहे. तर मग आता येथे ती चहा बनवत होती. येथे आता मी चपात्यांसाठी पीठ पण मळून ठेवलेलं आहे. तर मग आता रुपालीताई ह्या त्यांच्या मम्मीला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या त्या माहेरी. तर मग येथे आता कांदा परतत टाकलेला आहे सोनाली दीदींनी. तर मग आता ते छान असा कांदा परतून घेत आहे. आता इथे सोनाली दीदीच कुरडईचा भुगा पण बनवणार आहे. तर मग त्यानंतर आता मी कणिक भिजवलेली होती ना. तर मग आता इथे खाली बसल्या बसल्या चपात्या बनवत होते. तर सर्व काय आता चपात्या बनवून घ्यायच्या आहे. आणि सोनाली दीदी इथे उभ्यानंच कुरडईचा भुगा बनवत होत्या. तर त्यानंतर आमचा सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर आता मिस्टर पण जेवायला बसलेले होते इथे. आणि शंभू पण येते त्यांच्यासोबतच खेळत होता. तर त्याचं पण जेवण चाललेलं होतं आणि खेळत पण होता. येथे आता मिस्टरांचं जेवण झाल्यानंतर मग आता मी पण येथे जेवायला घेतलेलं होतं. सोनाली दीदी बोलले की तुम्हाला पण जायला उशीर होईल, तर आता तुम्ही पण जेवण करून घ्या. तर मग येथे मी पण जेवायला घेतलेलं होतं. कढी, कुरडईचं भुगा, चपाती असं जेवण मी आता येथे जेवायला घेतलेलं होतं. तर शंभूला पण जेवण देत होते आणि मी पण जेवण करत होते. आणि परी माझ्यासोबत जेवायला बसलेली होती. तर मग त्याच्यानंतर थोड्या वेळातच रुपालीताईं त्या पण आलेल्या होत्या. त्या त्यांच्या मम्मीला भेटायला गेलेल्या होत्या. तर मग येथे आल्या आल्या मग सोनाली दीदींनी काहीतरी खरेदी करून आणायला सांगितलेली होती. तर मग त्यांनी खरेदी करून आणलेली होती. तर येथे परी त्यांचा मेकअप करत होती. तर परीनं त्यांच्या चेहऱ्याला क्रीम आणि ते लावलेलं होतं.
तर मग त्यानंतर रुपालीताईंनी पण आता इथे भाऊजींनी दूध काढून आणलेलं होतं गाईचं, तर मग आता इथे गाईचं दूध त्या एका बॉटलमध्ये आम्हाला भरून देत होत्या. शंभूला आणि स्वराला पण संध्याकाळच्या वेळेला दूध लागत असतं ना, त्यामुळे मग त्या बोलले की दूध घेऊन जा. तर मग आता इथे त्या बॉटलमध्ये दूध भरून देत आहे. मग त्यानंतर आम्ही सर्व आता निघालेलो होतो, बाईकवरतीच होतो ना, अंधार पण झालेलं होतं, त्यामुळे मग आता आम्ही निघालेलो होतो. उद्या स्वराची शाळा असते ना, त्यामुळे मग आता आम्हाला पण निघायचं होतं. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ पण बघा तुम्ही.